केले जातात। खूप खूप धन्यवाद। मॅचच्या दिशेने जाऊयात। आज आमचे पंच मित्र परिवार आज आम्हाला भेटलेत वा होळीच्या दिवसामध्ये आज संपूर्ण मित्र परिवार अंपायर्स पॅनल आज भेटलं गेलं। मॅचच्या दिशेने जातोय। पहिला चेंडू सोडून दिला जातो। डावखुरी हाताचा खेळाडू बॅटिंग करतो। सध्या व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव। ओमकारला बॅटिंग करताना पाहतो। अनिकेत आपण पाहिलं तर सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला। नाणेफेकीचा कौल माटेकरवाडी संघाने जिंकला। त्यांनी सांगितलं आम्ही करू गोलंदाजी। बॅटिंगसाठी वरेकरवाडी टीमला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं। आणखीन एक व्हाईट बॉल। या आधीच्या मॅच मध्ये व्हाईट बॉलची किंमत काय असते आणि व्हाईट बॉलमुळे मॅच कशी जाते हे आपण पाहिलं तर समोरच्या टीमनं पाहिलं। गेलेली मॅच हातातून आलेली मॅच हातातून गेल्यानंतर नाही झोप लागत। ओहो हो चांगला चेंडू हाताला जातोय। स्क्वेअर करण्याचा प्रयत्न गुडलाईन स्पॉट वरती पडतो। विकेट कीपर आहे डॉट बॉल। निर्धाव चेंडू। पहिले दोन चेंडू वाईड आले त्यानंतर अगदी गुडलाईन स्पॉट वरती ठेवलेला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न डॉट बॉल। गोलंदाजी करत असताना आपण मिस्टर श्रीधर या वेदिकेला आपण पाहतो। बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न कॅच अप्रतिम पकडली। स्वतःचा तोल सावरला। तारेवरची कसरत होती आणि अखेरीस आपण पाहिलं तर थोडेसे खाली पडले पण उठून उभे राहिले आणि त्यानंतर ही कॅच झाली क्लिअर। बॅटर होतो आउट। अप्रतिम कॅच पकडली श्रीधर। म्हणजे गोलंदाजी करणारी टीम आपण पाहिलं तर माटेकरवाडी या टीमचा तोफखाना। 5 ते 6 फुटाचा हा गोलंदाजी टाकत असताना 5.5 फुटावरून चेंडू खाली आदळले जातात आणि अशीच गोलंदाजी राहिली आहे श्रीधरची। येस मॅन ऑफ द मॅच प्लेयर या अप्रतिम खेळ राहिला। ऑब्वियसली डिक्लेअर आहे ही कारण की खेळाडूने कॅच पकडली आणि डिक्लेअर मध्ये तो आरामामध्ये पडला त्यावेळी चेंडू त्याच्या हातामध्ये होता। बॅकफुटला जातोय कव्हर करण्याचा प्रयत्न। मिड विकेटचा खेळाडू आहे। कव्हरचा खेळाडू चेंडू गॅदर केल्यानंतर लगेच फेकतो। मॅन ऑफ द मॅच दिली जाते। संजयजी बाळकृष्ण बोत्रे साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले संपूर्ण टी शर्ट। मॅन ऑफ द मॅच ची संपूर्ण टी शर्ट त्यांनी स्पॉन्सर केले। पाहताय स्क्रीनवरती मॅन ऑफ द मॅच सध्या दिले जाते। अप्रतिम खेळ मागील मॅच मध्ये तब्बल 15 धावा ठोकल्या या खेळाडूनं। टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती। यावेळी सुरेख फटका व्ही शेप मध्ये अगदी खेळाडू आहे डीपेक्षा कव्हर रिझनला 1 सेकंड बाउन्सला चेंडू अडवला जातोय मात्र तोपर्यंत धावांसाठी धाव केली जाते। 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात। या 2 धावेच्या मदतीने आता 6 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले। तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर झालेला आहे 4 म्हणजे बाकी आहेत 2। ओव्हर क्रमांक 1 तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय। बॅकफुटला जातोय शॉर्ट आर्म पूल। खेळाडू आहे अविला कॉल दिला कॅच साठी। अविला पकडली आहे कॅच। विकेटचं पतन। बॅटर होतो आउट। जर्सी नंबर 10 मैदान सोडेल। शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न ताकद नाही लागली। एलिव्हेशन नाही लागला। टायमिंग नाही जुळलं। दुरी रही अधुरी आणि त्यानंतर अविला पकडली अप्रतिम कॅच। बॅटिंग करत असताना फलंदाज माघारी गेला। अनिकेत बॅक टू डॅग आउट। महेश दाखल झालाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये। ज्यावेळी कॅप्टन सोबत चर्चा झाली वरेकरवाडी टीमचा कॅप्टन बोलला यंग खेळाडू आहेत छोटे खेळाडू आहेत मात्र छोटे असो किंवा मोठे जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा तुमचा गेम तुम्हाला दाखवणं महत्त्वाचं असतं। वरेकरवाडी जो संघ गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं तर ट्रॉफीसाठी झगडतोय तो संघ आज गुलमोहर चषक मध्ये कसे कामगिरी करेल हे बघायचंय। शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न विकेट कीपर आहे। चेंडू पकडतोय डायरेक्ट हिट केला जातोय। लेग अंपायर कॉल येतोय हो यू टी आउट। गरज होती का या धावेची? आतापर्यंत ऍडव्हर्टाइज बघत आलो लालच बुरी बात है। लालच हा लपलपो लालच करके किसका हुआ भला। या मॅच मध्ये एका धावेचा प्रयत्न आला अंगलट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटर होतोय रनआउट। गरज नव्हती या एका धावेची कारण की अजून मॅच खूप लांब आहे। हा शेवटचा चेंडू होता। यानंतर ओव्हर क्रमांक 2 चालू होणार होतीच पण संयम नव्हता या मॅच मध्ये आणि संयम नसताना संयम तुटला आणि एका धावेसाठी आणखीन एक फलंदाज ओमकार माघारी गेला। संघाची धावसंख्या स्थिर राहिली 6 या आकड्यावरती मात्र बॅटिंग करणारी टीम वरेकरवाडी संघाचे पहिले ओपनिंग बॅट्समन दोघेही गेले सावलीच्या दिशेनं। ओपनिंग पेअर आपण पाहिली तर ओमकार होता अनिकेत होता। अनिकेत बाद झाला कॅच आउट झाला। ओमकारनं रनआउट। आपली संघाची धावसंख्या आपण पाहिली स्थिर राहिली 6 या आकड्यावरती। ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला अक्षय। 6 धावसंख्या 6 दाखल झाला अक्षय।
ओव्हर क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं. चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. राजू नाकवा सर आपण पाहतोय अगदी मेन अंपायर. आज मजा येईल. श्याम सर आहे दुसरे आमचे संपूर्ण अंपायर्स आहेत. बऱ्याच आठवणी या सर्व अंपायर्स सोबत आमच्याही आहेत. गती परिवर्तन केला, थोडासा कट केला जातो चेंडू. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. टायमिंग जुळलं नाहीये. डिक्लेअर मध्ये बॅटच्या साह्याने ही धाव आली आहे. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते जी आपण पाहिली तर 8 या आकड्यावरती. या आधीची मॅच आपण पाहिली तर पैसा वसूल झाली. या आधीची मॅच आपण पाहिली तर बराचसा रंग त्या मॅच मध्ये टाकला आणि अगदी रंगानं भरलेली मॅच या आधीची आपण पाहिली. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. आणि या आधीच्या मॅचने एक गोष्ट माहिती पडली अक्षय, माणसाची वेळ असो किंवा क्रिकेटचा खेळ असो भाऊ बदलतो. चांगली वेळ येण्यासाठी वाईट वेळेमध्ये झगडावं लागतं. ती वेळ आली चांगली मागील मॅच मध्ये माहिती पडलं. डाऊन टी ग्राउंड खेळाडू आहे, अगदी चेंडू गॅदर केला, फेकी आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. नाही अशा वेळी स्ट्रायकिंग एंडला फेकी करत असताना आणखीन एक रिस्क असते की विकेट किपर कडून चेंडू निसटला तर काय, तर एक्स्ट्रा धावा जीएसटी भेटते तिथे. 10 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले. 1010 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो व्हाट अ बॉल अप्रतिम चेंडू हाताला जातोय. चेंडू पडला, काटा बदलला, पडला कोण बदलला, पडला मार्ग बदलला, पडला दिशा बदलली. हवेमध्ये एकावे घेणारा चेंडू या मातीचा सुगंध घेऊन गेला. असे चेंडू कानाच्या बाजूने जातात, शिट्टी वाजत जातात. क्या जनाब कैसे हाल है असं बोलून जातात. यावेळी देखील हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला मनकटाच्या साह्याने. गुड ग्लान्स आणि तदनंतर अगदी एक धाव डिक्लेअर मध्ये भेटतीये. एक आहे का, नाही कदाचित नाहीये. येस धाव नाहीये, धाव नाहीये, धाव नाहीये. मोये मोये गुलीगत धोका यालाच बोलतात. काहीच नाहीये. डॉट बॉल आला, बिंदिगे निर्धाव चेंडू. अंपायरनं सांगितलं डिक्लेअर नक्की कुठे आहे आणि तिथून धावही घेतली नव्हती. काहीच हाती लागलं नाहीये. पुढे केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू पडतोय, अपील उचलली जाते. लेग अंपायर येस, लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. बाटीची अगदी लीडिंग एज घेतली आणि तदनंतर विकेट किपरने पकडले. अप्रतिम कॅच. आणखीन एक बॅटर होतोय कट बिहाइंड द विकेट बाद. ओव्हर क्रमांक 1 मध्ये 2 विकेट आल्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये देखील 1 विकेट आली आहे आणि आता वरेकरवाडी टीम थोडीशी संकटामध्ये अडकली आहे. संघाची धावसंख्या स्थिर आहे फक्त 10 या आकड्यावरती आणि तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 5. 1 टू गो. नवीन बॅट्समन दाखल झाला राहुल. अमोलनं जागा सोडली. ओमकार बाद झाला, अनिकेत बाद झाला आणि आता महेश आणि राहुल. यावेळी देखील फटका थोडासा फसला जातोय. कॉल दिला कॅचचा, पकडली जातीये कॅच. आणखीन एक विकेट. आज काय घडते नक्की. वरेकरवाडी टीम 12वा खेळाडू थोडासा टेन्शन मध्ये. त्याचा चेहरा बरंच काय सांगतो. तो बोलतो रंग खेळण्यासाठी आज आलो, पण टीम आज रंगपंचमी नाही खेळून देणार आहे. कारण की टीमनं नाराज केले आज. कारण की पत्त्यांचा बंगला एका वादळामध्ये पडावा त्या पद्धतीने विकेट माघारी चाललेत. एखाद्यानं थांबावं, मॅच बनवावी, मॅरेथॉन इनिंग करावी, तसं आज काहीच घडलं नाहीये. 10 धावसंख्या फक्त 2 ओव्हरचा खेळ झाला. विकेट गेले 4 माघारी. शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटनं चुकीची लागतात. पहिली विकेट लवकर गेली, बाकीच्या विकेट थांबण्यासाठी तयार नव्हत्या. चांगली बॉलिंग अटॅक राहिले माटेकरवाडी टीम. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झाला गोलंदाज अंकुश. धावसंख्येवरती बराचसा अंकुश लावणारा अंकुश आज कशा पद्धतीने धावसंख्येवरती अंकुश लावेल. समोर बॅटिंग करत असताना विवेक आणि महेश तुटून पडतील. शॉटम जॅक चांगला फटका, कदाचित जाईल डिक्लेअर मध्ये. हो, एकच धाव भेटेल. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे जाते 11 या धावसंख्येवरती. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय. आज आमचा पन्या देखील मेन कॅमेराच्या भूमिकेमध्ये. अक्षयनं उचलून आणले त्याला. होई बिळी काय नाही, आज क्रिकेट मध्ये जाऊयात. यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडू आहे मिड विकेट रिझनला. विक्याला आवाज दिला कॅच साठी आणि विक्यानं पकडला अप्रतिम कॅच. काय क्षेत्ररक्षण राहिले आज माटेकरवाडी टीमचं. खूप छान क्षेत्ररक्षण राहिलं. फिल्डिंग महत्वाची राहते टीमसाठी आणि तीच फिल्डिंग माटेकरवाडी टीमनं आज 10 पैकी 10 गुण मिळवलेत. व्हॉट अ फिल्डिंग. यादीची मॅच फिल्डिंग मुळे गेली, आत्ताची मॅच फिल्डिंग मुळे पकडली. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे भाऊ.
एका कॅचमुळे जर भारताकडे सूर्यकुमार यादवच्या कॅचमुळे वर्ल्ड कप येऊ शकतो तर एका कॅचची किंमत किती मोठी झाली भाऊ. कॅचेस महत्वाचे आहेत मॅचेस मध्ये. पहिला फलंदाज ओमकार गेला, मग अनिकेतनं जागा सोडली. महेश जास्त वेळ थांबला नाही. अमोल देखील बोलला मी थांबून काय करू. राहुल बोलला आता मी तरी का थांबू, आणि सगळे गेले. विवेक आणि सुरेशच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू अगदी डिक्लेअर आला, तदनंतर विकेट आली आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न लफ्ट केला. मिड विकेटचा खेळाडू विकेट आपण पाहिलं वेगानं येईल, डीप मध्ये चेंडू गॅदर करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली. गरज होती का या दुसऱ्या धावेची. जिथे एक धाव झाली तिथे दुसरी धावही घेण्याचा प्रयत्न. लालच बुरी भला, लालच करके किसका हुआ भला, आणि यालाच बोलतात दबाव. संघाकडे धावा येत नाहीये, धावांसाठी रिक्स घेतली जाते. रिक्स घेतल्यानं तोटा होतो हो माहिती आहे, पण रिक्स घेतो तो मोठा होतो. या मॅच मध्ये अंगलट आल्या या संपूर्ण धावा. तब्बल विकेट माघारी गेले 6. सुरेश आणि शुभम दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी. 3 चेंडू झाले. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर आहे, धाव दिली जात नाहीये. पुन्हा डॉट बॉल येतोय. धावा थांबल्यात, जखडून ठेवल्या. धावा अडल्यात, आखडून ठेवल्या. धावा स्टॉप केल्यात, पूर्णपणे बेड्या टोकल्यात. जो चालतं बोलतं गाडी होती वरेकरवाडी टीमची, त्या गाडीचं चाक काढलं जात आहे. पूर्ण धावा थांबल्यात या मॅच मध्ये. पुढे खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. गॅदर केला, पुन्हा थ्रो. पुन्हा काय घडलंय. ओहो हो, यस, गुड डिसिजन. आउट. चांगला डिसिजन होता अंपायर कडे. मिनी अगदी नॅनो सेकंद होता की डिसिजन काय आहे. थोडासा वेळ त्यांनी घेतला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रिप्ले त्यांनी स्वतःच बघितला. स्वतःमध्ये काय घडलं असेल, कुठे बॅट होता, कुठे फलंदाज होता, सगळ्या गोष्टींचा अभ्यास सेकंदामध्ये केला आणि लगेच सांगितलं हो युठी आउट, बॅटर आउट. धक्का क्रमांक 7वा. 7 फलंदाज. वरेकरवाडी टीम आज तू चल में आया भाई. थोडंसं घडते. रिप्ले टेलिकास्ट पहा. अक्षयनं लगेच दूध का दूध पाणी का पाणी काय आहे पिक्चर क्लिअर दाखवला, आणि त्याचं ते काम आहे. हुशार आहे तसा अक्षयला माहिती आहे रिप्ले कुठला दाखवायचा आणि कुठला नाही दाखवायचा. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी स्थिर आहे 12 या आकड्यावरती. 1 to 12. 5 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. 1 to go. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. रंगपंचमी संपूर्ण कालच्या दिवशी होळी आपण पाहिली तर साजरा झाला संपूर्ण महाराष्ट्रभर. होळीनंतर येते रंगपंचमी. या देखील आपण पाहिलं तर अगदी चेंडू गॅदर केला. पुन्हा डायरेक्ट हिट नाही होते. गोलंदाजाला पाहताय थोडा हायपर झाला तो की हातामध्ये फेक. ही संधी होती, लवकर गुंडाळला असता आपण टीमला, पण अखेरीस एक धाव भेटली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 13. 3 षटकांचा खेळ झाला आणि 13 धावसंख्या. सुरुवात खूप महत्वाची एका संघासाठी, खास करून वरेकरवाडी टीमसाठी सुरुवात महत्वाची. म्हणजे ओमकार आणि अनिकेतला या गोष्टी माहिती हवेत की आपली टीम आपण दोघे खेळलो तर वेगळ्या जोश मध्ये असते. वेल बिगिन इज हाफ डन इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात चांगली करा, अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. ती सुरुवात. सन्माननीय आदरणीय तेजसजी मोरे साहेब यांचंही आपण पाहिलं तर उपस्थिती या सोहळ्यासाठी. वेलकम, सुस्वागतम आदरणीय तेजसजी मोरे साहेब. गुलमोहर चषक 2025 या सोहळ्यामध्ये आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. लेफ्ट हँड गोलंदाज, चेंडू पडतोय, थोडासा काटा बदलला. विकेट कीपर तोपर्यंत विकेट घेण्याचा प्रयत्न, त्याच्या हाती लागली नाहीये. एकाच प्लॅटफॉर्मवर 2 गाड्या, दोघांची धडक झाली. आता नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट भेटतीये. बाद होते शुभम. कालच्या दिवसामध्ये प्रशांत बोत्रेची व्हिडिओ आपण पाहिली तर 200K ती व्हिडिओ अक्षय आपण पाहिली तर संपूर्ण जगभरामध्ये ती पसरली गेली. पहिला बायकर मॅन पाटण तालुक्याला भेटला. अभिमानला याच गावाचा तो आहे बोत्रेवाडी. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत आज अवेलेबल नाहीये, त्याला जरूर मिस करतोय. मात्र ज्या पद्धतीने पहिला बायकर मॅन म्हणतो नावार उपास आला, खूप मोठी अचीवमेंट त्याने घेतली आपल्या आयुष्यामध्ये. ओहो हो, यावेळी थोडासा वाईडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर ठेवला. अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर, ऑफ स्टिकच्या बाहेर, रिच ऑफ दी बॅटर. चांगली गोलंदाजी सध्या केली जाते अनिलच्या माध्यमातून. आज राम मोरे सरांचा आवाज, आज खूप वर्षानंतर त्यांच्याशी ही भेट झाली. यावेळी देखील फटका खेळून काढला. खेळाडू आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, कॅच पकडली जाते. विकेटचं पतन, बॅटर आउट. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ढासळला संघ, पूर्णपणे ढासळला हा संघ.
म्हणून मगाशी उल्लेख केला की जसं शर्टाचं बटन चुकलं पहिलं की बाकीची बटन चुकीची लागतात. पहिला फलंदाज आउट झाला, बाकीच्या फलंदाजांनी जागा सोडली. संघाची धावसंख्या स्थिर आहे, जैसे ते तैसे, अगदी 13 धावा. आज आदर्श सूर्यवंशीला देखील ऐकणार आहोत, कारण की आदर्शला देखील आज या कॉमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये या खेळाडू एवढा बिझी होणार आहे की त्याच्याकडे वेळ नसणार आहे. तो आदर्श सूर्यवंशी ॲज अ समालोचक म्हणून तो सध्या आपण पाहिलं तर पाऊल ठेवलंय. खरा टेनिस क्रिकेटसाठी ॲज अ कॉमेंटेटर त्याला आपण पाहिले समालोचन करत असताना. आणखीन एक विकेट. आज नक्की चाललंय काय? आज ऑल आउट झाले टीम, संपूर्ण टीम्स आपण पाहिलं तर गुंडाळली गेली गोलंदाजी करत असताना माटेकरवाडी टीमनं. टॉससाठी यानंतर दोन्ही कॅप्टन्स या आम्ही कॉल करतो. दोन्ही कॅप्टन्स अर्थातच ओम साई गलमेवाडी आणि यामध्ये जो जिंकेल त्यांच्यासोबत मॅच असेल. खेळाडू अजूनही आहे. येस सर. विकेट झाले तब्बल 10. बिचारा यार, आला एवढा खेळायला, तुम्ही नाही खेळून दिलं त्याला. कुठे फेडणार आहे पाप? तो खेळावा म्हणून आम्ही पण काय बोललो नाही. त्याला 2 चेंडू भेटतील खेळायला. असू दे, एनिथिंग. फक्त 14 धावा करायच्या या मॅच मध्ये, फक्त 14. काय गोलंदाजी राहिली पा. ज्या पद्धतीने श्रीधर, त्या खेळाडूमध्ये श्रीधरची हाईट बघा, त्याशी बोलताना मान वर करून बोलावी लागते, तो मान खाली करून आपल्याशी बोलतो. एवढी हाईट त्या खेळाडूची आहे. श्रीधर तोफखाना आहे या टीमकडं, माटेकरवाडी टीमचा तोफखाना. पहिल्याच ओव्हरला येतो, अर्धे बुरून धासळतो आणि त्यानंतर टीम एक वेगळ्या रंगात असते आणि फ्रंटला तोच असतो. अगदी शिस्त ही शिस्त पाहिजे तालुक्याकडे, असोसिएशनकडे, कारण की ज्या पद्धतीने लाईनअप आहे, शिस्त आहे पंचांच्या, मान आहे, सन्मान आहे पंचांचा. या टीम लगेच, आज वेळ खूप कमी आहे, आज आपली होळी इकडेच. आज रंगपंचमी. अक्षय गाडीवरून येताना रंग लावणाऱ्यांची भीती वाटत होती, म्हणजे कोण पण मी बोलतो आयुष्यात रंग लावणाऱ्यांपेक्षा रंग बदलणाऱ्यांची भीती जास्त वाटते भाऊ. म्हणजे वेळेवेळेला ज्यांनी रंग बदलला त्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा, ज्यांच्यामुळे आयुष्यात जे आले ज्यांच्यामुळे रंगबिरंगी आयुष्य झालं त्यांनाही रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हेच आमचे अंपायर पॅनल. अंपायर रंग आणलेत का खिशातून? आणलेत. चला मॅचला लवकर सुरुवात करा, आज वेळ खरंच कमी आहे. मागे लागतो बॅट्समन या लगेच मैदानामध्ये. आज खऱ्या अर्थानं बरं वाटलं, कारण की आज इथे येण्याचं कारण हे की किरण मस्करला मोठे करणारे हेच खेळाडू आहेत. बोत्रेवाडी संपूर्ण आपण पाहिलं तर या ग्रामस्थांचा, संपूर्ण तालुक्याचा हातभार किरण मस्करला मोठं करण्यासाठी आहे. आणि ज्या खेळाडूंनी आम्हाला मोठं केलं त्यांच्यासाठी वेळ काढायला कोणती बडी बात आहे यार. अख्खा दिवस ज्या नाही कारण की प्रशांत बोत्रेचा फोन आला, धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी उपस्थित राहता, जीव आहेस तू माझा यार. प्रशांत बोत्रे ही मॅच बघतोय तुमच्या माहितीसाठी. हे स्पीडअप घ्या प्लीज, थोडासा वेळ कमी आहे, प्लीज थोडासा स्पीडअप घ्या. 14 धावा आहेत. जेवढ्या लवकर मॅच संपेल तेवढा आयोजक बोलतील बरं झालं, वेळ वाचलाय. लेट्स सी. समोरची टीम वरेकरवाडी बोलते सहजासहजी जिंकून देणार नाही, आम्ही दाखवतो बॉलिंग अटॅक काय आहे. संपूर्ण टीम मैदानामध्ये दाखल झाले. एक वेगळा जर्सी पॅटर्न आहे. मॅचच्या दिशेने आपण जातो. डावखुरी हाताचा विकी दाखल झाल्याने अक्षय. चला स्पीडअप घ्या प्लीज. भरपूर वेळ कमी आहे आणि सगळ्या मॅचेस आज संपवायचे, त्यामध्ये फायनल चांगली बघायची, आज चांगल्या ओव्हरची फायनल खेळवायची. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातो. विकेट किपरला तुम्ही पाहताय चेंडू अडवत असताना त्यालाही थोड्याशा अडचणी आल्या, म्हणजे किती वेगानं चेंडू हाताळला असेल. ज्या पद्धतीने महेशने चेंडू हाताळला, पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होतोय. डावखुरे हाताच्या खेळाडूला आपण पाहिलं तर थोडासा अँगल बाहेर काढणारा चेंडू हाताळला. डॉट बॉल.
यावेळी देखील थोडा खाली राहतोय, चेंडू नाही भेटलाय. धुंडो धुंडो मेरी साजना. अखेरी चेंडू आपण पाहिलं तर एका धावेसाठी धाव घेतली जाते. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव. थोडासा सबमरीन राहिला, खाली राहिला आणि हा सबमरीन डिलिव्हरी होणारा चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न. अखेरीस पायाला बाउन्स होऊन चेंडू हवेमध्ये असताना विकेट किपर शोधत होता, मात्र तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर एका धावेसाठी जातोय. धावून घेतलेली एक धाव, संघाचं अकाउंट झालं ओपन. टार्गेट आहे या मॅच मध्ये 14 धावेचं. पुढे घेण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर बॅटीच्या अगदी बॉटमला थोडीशी मिसफील्ड झाली. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीयेत. माहिती आहे दोघांनाही जेवढी लालच करू तेवढ्या विकेटी जाण्याची संधी जास्त आहे, कारण की आधीच्या पहिल्या इनिंग मध्ये रनआउट झाले तब्बल 3 जण आणि याच गोष्टी शिकल्यात आता गोलंदाजी बॅटिंग करणारी टीम. आपण पाहिली तर माटेकरवाडी टीमनं 2 धावसंख्या स्कोर करवती. 3 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर दोन्ही चेंडूवरती एक सिंगल आली. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. 2 पावलं पुढे आला. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेणारं यंत्र तंत्र विकसित केलं महेशनं. चेंडू अप्रतिम हाताला, नाकाच्या बाजूनं या मातीचा सुगंध घेऊन गेला. डॉट बॉल उचलला जातोय सरळ बॅटीने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे तैनात, वेगानं येतोय, कॅच पकडली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला दिला महेशनं. बॅटिंग करत असताना फलंदाज विकेट जातोय माघारी. होळी आज सुखाच्या रंगांनी आलेली जीवन रंगीबेरंगी हो. होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूह नष्ट हो, अशाच होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जातात. कारण काल आपण पाहिले तर होळीमध्ये प्रत्येकाने नारळ वाढवला, नारळ दिला. नारळ देत असताना आपण एकच बोलतो, आयुष्यातील जेवढं की संकट आहेत, जेवढं पण आपण पाहिलं तर रोगराई आहे, ती सगळी निघून जाऊ देत. याच होळीच्या आगीमध्ये ती जळून जाऊ देत, हे आपण नेहमी बोलतो. कॅच ड्रॉप होतीये, थोडी अवघड होती कॅच. आपण पाहिली तर धावत असताना तुम्ही ज्या पद्धतीने आपण पाहिले तर वरच्या भागामध्ये तुमचा पाय निसटू नये यासाठी तुम्हाला खाली नजर ठेवावी लागते. अशा पी ओव्हर क्रमांक 1चा खेळ संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. नाही, ओव्हर झाली आहे, ओव्हर झाली आहे. आम्ही बघत होतो, लक्ष आहे का तुमचं? थँक्यू, सॉरी. ओव्हर क्रमांक 1चा खेळ झाला. संघाची धावसंख्या 4 धावसंख्या, 4 ऑन अ स्कोर कार्ड. या मॅच मध्ये टार्गेट तब्बल आपण पाहिलं तर 14 धावेचा टार्गेट आहे. फक्त 10 धावा हव्यात विजयासाठी. चला स्पीडअप घ्या प्लीज, जास्त वेळ लावू नका, कारण की मगाशी उल्लेख केला तसं फायनल चांगल्या ओव्हरची बघायचे. कारण की एवढ्या मोठ्या स्पर्धेला, एवढ्या मोठ्या आयोजनाला जर फायनल 1-2 ओव्हरची झाली तर मतलब नाहीये. यासाठी थोडीशी घाई करतोय. खेळाडूंना विनंती असेल तुम्ही घाई करा. चला ओव्हर क्रमांक 2 लगेच या. अनिकेत दाखल झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले तर मॅचच्या दिशेने आपण जातोय. 10 धावा अजूनही विजयासाठी हव्यात माटेकरवाडी टीमला. पहिला चेंडू फटका चांगला खेळून काढला मिड विकेट रिझनला. डीप मध्ये 1 बाउन्स शुभमच्या हातामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की थांबवला जातोय? थांबवली दुसरी धाव. येस नो वेट. तोपर्यंत स्ट्रायकरनं आवाज दिला, नकार दिला. एकच धाव. ओहो सर बॅटीनं व्हॉट अ ड्राइव्ह. प्रतिम निघून जातोय, सीमा पार येतोय. बॅटिंग करत असताना फलंदाज अविनाशच्या बॅट मधून हा षटकार. काय फटका खेळला अगदी सर बॅटीने. स्ट्रेट हिट. ओम साई गलमेवाडी टीम टॉस साठी या, कारण की यामध्ये जो जिंकेल त्याच्यासोबत तुमची मॅच असेल. गलमेवाडी संघ आपण या टॉस साठी. फक्त 3 धावा आता विजयासाठी हव्यात. यावेळी सुरेख फटका, अप्रतिम स्ट्रोक. चेंडू 1 बाउन्स. विजयाचा चौकार येतोय. या मॅच मध्ये विजय झाला संघ माटेकरवाडी संघ. अप्रतिम बॅटिंग राहिली या टीमची आणि या मॅच मध्ये
फक्त 14 धावेवरती थांबवलं. बॅटिंग करत असताना 13 धावेवरती थांबवलं. अर्थातच वरेकरवाडी संघाला पूर्ण ऑल आउट केलं आणि माटेकरवाडी टीमनं बरोबर दुसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवरती ही मॅच जिंकली, जिथे आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. ज्या गोलंदाजानं ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा खर्च केल्या 0, धावा खर्च केल्या 3 आणि विकेट घेतल्या तब्बल 3, तो अंकुश या मॅचचा ठरतो.